भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या खुनातील प्रमुख आरोपी करण पथरोड याला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या संदर्भातली अधिक माहिती अशी की 29 मे रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास भुसावळमधील जुना सातारा परिसरातल्या मरीमाता मंदिरासमोर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर टोळक्याने अंधाधुंद गोळीबार केला होता। या दोघांचा मृत्यू यात झाल्याने संपूर्ण भुसावळ शहर हे हादरले होते। या प्रकरणी माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, शिव पथरोड, विनोद चावरिया यांच्यासह 11 जणांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता। यातील विनोद चावरिया आणि राजू सूर्यवंशी यांना कालच पोलिसांनी गजाआड केले होते। तर या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी करण पथरोड याने घटना घडल्यानंतर नाशिक येथे पलायन केले होते। तो नाशिकमधील द्वारका परिसरात आला असता नाशिक पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने अटक केली। करण पथरोड याला भुसावळ पोलिसांच्या सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तर दुसरीकडे या प्रकरणातील अन्य आरोपी राजू सूर्यवंशी व विनोद चावरिया यांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे।